सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. या चॅनलमध्ये आपण आठवणी हा नवीन उपक्रम चालू करत आहोत. यातली पहिली कथा आहे बालभारतीच्या 1975 ते 85 या दरम्यानच्या इयत्ता 7वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातली आणि कथेचं नाव आहे आतले आणि बाहेरचे. लेखक आहेत प्राध्यापक गो वी उर्फ विंदा करंदीकर. ही कथा लिहिली आहे 1958 साली, जेव्हा रेल्वे डब्यांचे 3 वर्ग असायचे. हा 3 वर्गांचा फरक सोडला तर ही कथा सुमारे 6 दशकांनंतर सुद्धा आजच्याच काळातली वाटते. तर सादर आहे प्राध्यापक गो वी उर्फ विंदा करंदीकर यांनी लिहिलेली आतले आणि बाहेरचे ही कथा. मला आता असं वाटतं की माणसाच्या खऱ्या जाती दोनच, एक आतले आणि दुसरे बाहेरचे. गेले कित्येक महिने या विचाराचा धुडगूस माझ्या मनात चालू होता. पण परवा पुण्याहून येताना आगगाडीत जो गमतीचा अनुभव आला त्याने तो अगदी स्पष्ट झाला. स्टेशनवर पोचायला मला आधीच उशीर झाला होता. आत शिरतो इतक्यात एक घंटा ठणाणली. अशा वेळी आपली मनस्थिती मोठी विचित्र असते. घंटा कुठल्याही गाडीची असली तरी ती आपल्याच गाडीची असल्याचा भास होतो. त्यात माझ्या पायात बूट असल्यानं धावणंही धोक्याचं होतं. तेव्हा चालण्याच्याच पद्धतीनं धावण्याचा वेग साधत मी शिकस्त करून गाडीचं दार गाठलं आणि ते लोटण्याचा प्रयत्न करणार इतक्यात आतल्या लोकांचा हट्टाग्रह सुरू झाला. अहो साहेब, हा सेकंडचा डबा आहे, पुढं चला. एकानं सभ्य सूचना केली. काय गंमत आहे पहा, आतल्या लोकांना बाहेरचे लोक हे सर्व 3ऱ्या वर्गातील वाटतात. इतक्यात दुसऱ्यानं आवाज उठवला. अहो, पुढच्या डब्यात इतकी जागा आहे आणि इकडं कशाला घुसता? पुढचा डबा सबंध रिकामा आहे, तिकडे जा. आतल्या लोकांना आपल्या डब्याशिवाय बाकी सर्व डबे, विशेषतः पुढचे, नेहमी रिकामे दिसतात. पण आहे त्यालाच चिकटून राहण्याची खास कारवाई केल्याखेरीज मला गत्यंतर नव्हतं. मी दार लोटत होतो आणि आतले माझा प्रतिकार करत होते. बरं, त्यांचीही चूक नव्हती. गाडीत तोबा गर्दी होती. दार उघडणंही मुश्किल होतं. विशेषतः दाराजवळ खेटून उभा असलेल्या एका भल्या लठ्ठ भैयानं द्वारपालाचं काम मोठ्या नेकीनं चालवलं होतं. आतले लोक त्याचं कौतुक करत होते आणि त्या कौतुकानं त्याची वीरवृत्ती जागृत झाली होती. शेवटी दाराच्या आघाडीवरून माघार घेऊन मी गनिमी काव्यानं खिडकीवरूनच हल्ला केला. वळकटी आत ढकलली. अर्धवट उडी मारून डोकं आत खुपसलं आणि पाय उचलून स्वतःचा त्रिशंकू करून घेतला. परमेश्वराला त्रिशंकूची दया येवो किंवा न येवो, पण माझ्या या अवस्थेची दया आतल्या लोकांना आली हे निश्चित. गाडी सुरू झाली. मी आत ओढला गेलो आणि त्या महाकाय द्वारपालाच्या खांद्याला खांदा लावून मी उभा राहिलो. पण आश्चर्य हे की मी आत आल्यापासून अवघ्या 10 मिनिटातच माझा कायापालट झाला. लवकरच द्वारपालाबद्दल आलेला तीव्र संताप पार ओसरला आणि 2-4 प्राथमिक स्वरूपाच्या मामूली प्रश्नांनंतर फार दिवसांच्या सोबत्यांसारखे आम्ही गप्पागोष्टी करू लागलो. नंतर दोघांच्या वळकट्या एकमेकास जोडून त्या आसनावर आम्ही स्थानापन्न झालो. ज्यांचं टाळकं फोडण्याचा विचार मी बाहेर असताना करत होतो त्यांच्याच टोळक्यात मी सामील झालो. मी आत आल्याबरोबर तेही आपलं शत्रुत्व विसरून गेले. माझी जात बदलली, दृष्टिकोन बदलला, संघर्षाची जागा सहकार्यानं घेतली. पुढच्या गाडीतळावर जेव्हा दुसरा एक खेडूतांचा लोंढा आमच्या डब्यात शिरू लागला, तेव्हा त्या हल्ल्याविरुद्ध आम्ही दोघांनीही संयुक्त आघाडीची उभारणी केली आणि आतल्यांच्या हिताचं बाहेरच्यांपासून संरक्षण केलं. बाहेरच्याचा आतला झाला म्हणजे माणसात केवढा अंतर्बाह्य बदल घडून येतो याचा उमज प्रथम तेव्हा मला पडला. आतले आणि बाहेरचे हा ही एक जातीभेदच आहे. या जातीभेदाचे मर्यादित स्वरूप म्हणजे स्पृश्य अस्पृश्य, स्त्री पुरुष, मालक मजूर वगैरे. जीवनातल्या अनेक क्षेत्रात आतले आणि बाहेरचे यांचा खटका नेहमी सुरू असतो. आतल्यांची नीती निराळी, बाहेरच्यांची निराळी. आतल्यांचे हेतू वेगळे, बाहेरच्यांचे वेगळे.
आतले बाहेरचे झाले, अगर बाहेरचे आतले झाले, म्हणजे माणसाच्या मनोरचनेत केवढा विस्मयकारक फरक पडतो पहा. हक्क, रजा, वेतन श्रेणी वगैरे संबंधी सतत कटकटी करणारा सेवक एकदा संस्थेचा पदाधिकारी झाला, की लगेच त्याच्या तोंडात त्याग, शिस्त, सहकार्य वगैरे शब्द वेळी अवेळी घोळू लागतात. जे सेवकांच्या बाबतीत, तेच संस्थांच्या व पक्षांच्या बाबतीत घडतं. विरोधी पक्ष सत्तारूढ झाला, की लगेच त्याच्या कायापालटाला सुरुवात होते. संप घडवणारेच संप नको म्हणू लागतात. आतले आणि बाहेरचे हा जातीभेदच आपल्या आकांक्षा व सुखदुःख यांच्या मुळाशी आहे. परमेश्वर या बाहेरच्यांचे आतल्यात आणि आतल्यांचे बाहेरच्यात रूपांतर करण्याचा मजेदार खेळ अखंड खेळत असतो. धन्यवाद.